या पण धनुष्यबाणावरतीच शिवसेनेच्या वतीनं उभे राहिलेलं आहे. यावेळेला प्रभाग क्रमांक 22 जे पहिले प्रतिनिधी होते त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास न करता नुसतंच उमेदवारी आता त्यावेळेला घेतलेली आहे. प्रभाग क्रमांक 22मध्ये अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे असतील, गटाराचे असतील. 5 वर्ष म्हणजे कोणतीही कामं दाखवण्यासारखी त्यांच्याकडून झाली नाहीत. त्यासाठी जनतेतून आवाज उठवल्यामुळे मी शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावरती प्रभाग क्रमांक 22मधून दोन्ही उमेदवार आमचे महिला आणि पुरुष गटातून शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावरती आपण निवडणूक लढवतोय. प्रचंड ताकदीनं आणि जनतेच्या विश्वासावरती आपण निवडणूक जिंकणार आहोत. आणि या मला जे तिकीट मिळालेलं आहे ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वतीनं मला हे तिकीट देण्यात आलं आहे. त्याचबरोबर खडसे साहेब, साताराचे प्रमुख निलेश मोरे आणि जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले या सर्वांच्या सहकार्यामुळं मी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती आणि याचबरोबर मी गेली 40 वर्ष शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाच्या गटातून 40 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे. त्या निष्ठावानतेची वेदना करण्यात आलेली. मला पक्षाच्या पदाचा राजीनामा फार दुःख होतं आहे, वेदना होत आहे, पण त्यांना नाही जात असत आहे. कारण मला माझी तयार उमेदवारी आहे तिथं आपल्याला विजय मिळणार आहे नक्की, पण त्यासाठी पक्षाने जी मदत करायला पाहिजे होती त्या पद्धतीने ते जे स्थानिक नेते आहेत त्यांनी मला दावलेलं आहे. मला याची फॉर्म त्यांनी दिला नाही पक्षाचा. त्यामुळे मी सरकारने निर्णय घेतला की मी शिवसेना पक्षातून धनुष्यबाण चिन्हावरती दुःख असं याचं वाटतं की गेली 40 वर्ष मी काम करून सुद्धा पक्षाने त्याची किंमत राहिली नाही किंवा स्थानिकच्या लोकांच्या त्रासाला काढून पक्षाचा राहिला नाही. आणि यापुढे शिवसेनेचं एकनिष्ठ शिवसैनिक म्हणूनच बाळासाहेबांची शिवसेना. जय हिंद, जय महाराष्ट्र.